मित्रांनो, महात्मा फुलेंच्या आयुष्यातील गाजलेल्या किस्स्यांपैकी हा एक महत्त्वाचा आणि बदल घडवणारा किस्सा. आपल्या सर्वांना माहिती आहे की महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली होती. तर या समाजाच्या स्थापनेनंतर पुण्यातील ब्राह्मण वर्गामध्ये विशेषतः जे पुरोहित होते त्यांच्यामध्ये एक प्रकारचं वाद निर्माण झाले. त्या वादाला कारणीभूत होतं सत्यशोधक समाजाची लग्न लावण्याची आधुनिक पद्धत. काय होती ही पद्धत? ज्या पद्धतीमुळे महात्मा फुले आणि त्यांच्या 9 सहकाऱ्यांना कोर्टामध्ये जावं लागलं आणि शेवटी ते जिंकलेसुद्धा. जाणून घेऊया हा खूप छान किस्सा. तर सत्यशोधक समाजाची लग्न लावण्याची पद्धत ही पारंपरिक पद्धतीपेक्षा खूप वेगळी होती. या पद्धतीमध्ये लग्नामध्ये स्त्रियांना कुठल्याही प्रकारचा हुंडा द्यावा लागत नव्हता. त्याशिवाय मंगलाष्टकं म्हणण्याचं काम, लग्न लावण्याचं जे काम आहे ते काम पारंपरिक पद्धतीनं पुरोहितांकडे न देता ते सत्यशोधक समाजातील जे कार्यकर्ते होते तेच लावायचे. याचा एक परिणाम असा झाला की पुरोहित वर्ग जो आहे तो त्या ठिकाणी त्यांची दक्षिणा बुडाली आणि साहजिकच त्यांच्यामध्ये एक प्रकारची चर्चा निर्माण झाली की आमची दक्षिणा जी आहे लग्न लावण्याची ती बुडते आहे, आमचा धर्म बुडतो आहे. आणि त्यामुळे त्यांनी महात्मा फुले आणि त्यांच्या सहकाऱ्यांना कोर्टामध्ये खेचलं. तर लक्षात घ्या, ही जी काही सत्यशोधक समाजाची लग्न लावण्याची पद्धत होती ही ग्रामीण भागात पोहोचलेली भारतातील पहिली सामाजिक आणि शैक्षणिक चळवळ होती. या चळवळीचा एक दुष्परिणाम असा झाला की ओतूरचे रामचंद्र सदाशिव जोशी आणि त्यांच्यासोबतचे इतर ग्रामभटजी जे आहे ते कोर्टामध्ये गेले आणि त्यांनी सांगितलं की आमचा धर्म यामुळे बुडतो आहे, आमची दक्षिणा बुडते आहे, आम्ही जगायचं कसं. आणि त्यानुसार जुन्नरच्या कोर्टांनी 5 जानेवारी 1890ला निकाल दिला की यांची जी मागणी आहे, 6 रुपये त्यांनी मागणी केलेली होती, तर ती मागणी जी आहे ती पुरवली जावी आणि त्यांना 8 रुपये दक्षिणा जी आहे ती देण्यात यावी. यावरती नंतर मग जवळजवळ 50 ते 55 वर्षांपर्यंत वाद चालला. महात्मा फुलेंचे कार्यकर्ते जे आहेत ते कोर्टामध्ये गेले, उच्च न्यायालयामध्ये गेले आणि त्यांनी त्या ठिकाणी युक्तिवाद मांडलेला आपल्याला दिसून येतो आहे. त्यांनी जो युक्तिवाद मांडला तो फार महत्त्वाचा आहे, लक्षात घ्या. यातून पुढे परिवर्तनाची एक चळवळ जी आहे ती नव्यानं उभारली गेली. त्यांनी युक्तिवाद असा मांडला की जर एखादा पुरोहित लग्न न लावता त्यांना जर घरपोच दक्षिणा द्यायची, तर त्यानुसार एखादा व्यक्ती जर स्वतःची दाढी घरी करत असेल तर त्या दाढी करणाऱ्या व्यक्तीने न्हाव्याला दक्षिणा का नाही द्यायची, ती सुद्धा दिली पाहिजे, असा त्यांनी युक्तिवाद मांडला. आणि पुढे आपल्याला असं दिसतंय की 3 ऑगस्ट 1926ला हे जे काही जोशी वतन होतं हे जोशी वतन रद्द करण्यात आलेलं होतं. तर हा असा एक इंटरेस्टिंग असा किस्सा. यांच्याविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत. शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा. महात्मा फुलेंचे संपूर्ण नाव ज्योतिराव गोविंदराव फुले असे होते. त्यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी पुणे या ठिकाणी झालेला होता. त्यांचं जे मूळ गाव जे आहे ते आहे कडगुण. कडगुण हे खटाव तालुक्यामध्ये आहे, जिल्हा सातारा. या ठिकाणी तुम्ही बघू शकताय की त्यांच्या मूळ गावामध्ये, त्यांचं हे मूळ गाव होतं कडगुण, त्यामध्ये उभारलेला हा त्यांचा पुतळा आहे, हे त्यांचं स्मारक आहे. त्याशिवाय त्यांचं जे आडनाव आहे ते फुले आहे. परंतु हे फुले आडनाव कसं आलं या संदर्भात एक त्यांच्या जे मूळ त्यांचं घराणं होतं, तर त्यांच्या घराण्यामध्ये फुलांची शेती होती. फुलांची शेती असल्यामुळं त्यांच्या तो व्यवसाय असल्यामुळं त्यांना फुले या नावानंच ओळखलं जाऊ लागलं. त्यांचं जे मूळ आडनाव आहे ते होतं गोऱ्हे. त्याशिवाय बघा, वयाच्या 12व्या वर्षी त्यांचा सावित्रीबाई यांच्याशी विवाह झाला. त्यांच्यावरती आता प्रभाव 3 व्यक्तींचा मोठ्या प्रमाणात होता. त्यामध्ये या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे पुस्तकाचं पहिलं पान आहे. या ठिकाणी लेखकाचं नाव आहे थॉमस पेन. तर थॉमस पेन यांच्या हे जे काही पुस्तक होतं कॉमन सेन्स नावाचं, राईट ऑफ मॅन, तर या पुस्तकांचा त्यांच्या व्यक्तिमत्वावरती खूप मोठा प्रभाव राहिलेला आहे. त्याशिवाय शिवाजी महाराजांचं जे काही आयुष्य आहे, शिवचरित्र आहे, त्याचासुद्धा त्यांच्या आयुष्यावरती प्रभाव राहिलेला आहे. आता आपण जाणून घेऊया त्यांचं शिक्षणविषयक महत्त्वाचं कार्य. तर लक्षात घ्या, हा जो या ठिकाणी तुम्ही फोटो बघतायत तो आत्ताच्या काळातील आहे, त्या काळातील नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. तर 3 ऑगस्ट 1848 रोजी ज्योतिरावांनी पुण्यातील बुधवार पेठेत
तात्यासाहेब भिडेंच्या वाड्यामध्ये. हा वाडा कुणाचा होता तर तात्यासाहेब भिडे यांचा तो वाडा होता. आणि या वाड्यामध्ये भारतातील पहिली मुलींची शाळा त्यांनी सुरू केलेली आहे. आता ही जी काही पहिली शाळा आहे भारतातील, हे सुरू करण्याची जी प्रेरणा आहे ती त्यांना अहमदनगर मिशनरी स्कूलच्या प्राचार्या मिस फरार यांच्याकडून त्यांना ही जी प्रेरणा आहे ही प्रेरणा मिळालेली होती. या ठिकाणी तुम्ही बघू शकताय बघा की महात्मा ज्योतिराव क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी ज्या ठिकाणी शाळेची सुरुवात केली त्यांच्यासोबत त्यावेळेस फातिमा शेख ह्यासुद्धा त्यांच्यासोबत होत्या. तर हा बोर्ड जो आहे हा या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. त्याशिवाय बघा अस्पृश्यांसाठी महात्मा फुले यांनी काढलेली भारतातील पहिली शाळा, ही शाळा या ठिकाणी तुम्ही बघू शकता आहे. तारीख होती 19 मे 1852. म्हणजे पहिली मुलींची शाळा काढली. त्यानंतर 4 वर्षानंतर महात्मा फुलेंनी वेताळ पेठेमध्ये अस्पृश्यांसाठी भारतातील पहिली जी शाळा आहे ती शाळा सुरू केली. आता लक्षात घ्या, या काळाचा जर आपण एक संदर्भ बघितला, सामाजिक आर्थिक परिस्थिती बघितली तर ती अतिशय वाईट होती. मुलींना, अस्पृश्यांना शिकण्याचा कुठलाही प्रकारचा अधिकार नव्हता. त्यामुळे हा जो काही क्रांतिकारी निर्णय आहे हा निर्णय या ठिकाणी महात्मा फुलेंनी घेतलेला आहे. त्याशिवाय रात्रशाळा. आता रात्रशाळा म्हणजे काय तर ज्या लोकांना शिक्षण घ्यायचं आहे परंतु ते जर दिवसभर काम करू शकले नाही आणि संध्याकाळी काहीतरी कमाई करून घरी आणू शकले नाही तर त्यांची उपासमार होणार आहे. म्हणजे त्यांनी दिवसभर कमवायचं तेव्हा संध्याकाळी खायचं, अशी ज्यांची आर्थिक परिस्थिती असते तर त्या लोकांनी रात्रीच्या वेळेस शाळेत, कारण त्यांना दिवसा शाळेत जाणं शक्य नाही त्यामुळे त्यांनी रात्रीच्या वेळेस शाळेत जायचं, यासाठी रात्रशाळासुद्धा त्यांनी सुरू केलेली आहे. त्याशिवाय 1853मध्ये महार मांग या लोकांना शिकण्यासाठी मंडळी नावाची एक संस्था जी आहे ती त्यांनी स्थापन केली. 1955मध्ये प्रौढांसाठी देशातील पहिली रात्रशाळा त्यांनी स्थापन केलेली आहे. त्यानंतर भारतामध्ये शिक्षणामध्ये बदल घडविण्याच्या उद्देशानं हंटर कमिशनची एक नियुक्ती करण्यात आलेली होती. तर हा जो काही हंटर कमिशन आहे, हे हंटर कमिशन शिक्षण विषयक आयोग जे आहे ते शिफारशी भारत सरकारला देणार होतं. तर त्यांचं आणि महात्मा फुले बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकताय की जे हंटर आहेत हे त्यांचं नाव आहे विल्यम्स हंटर. तर 19 ऑक्टोबर 1882 रोजी हे जे काही हंटर कमिशन आहे, या हंटर कमिशनला महात्मा फुल्यांनी एक निवेदन दिलं आणि त्या निवेदनामध्ये त्यांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या फार महत्त्वाच्या आहेत. तर त्यामध्ये त्यांनी सर्वात पहिल्यांदा मागणी केली ती म्हणजे प्राथमिक शिक्षण मोफत दिलं जावं संपूर्ण भारतामध्ये. त्याशिवाय ते सार्वजनिक असलं पाहिजे, म्हणजे त्यांच्यामध्ये भेदभाव नको, मुलांमध्ये जाती धर्माच्या आधारावर भेदभाव नको, सर्व जातीच्या सर्व धर्माच्या मुलांना सार्वजनिक शिक्षण जे आहे ते दिलं जावं. आणि तिसरं म्हणजे काय तर ते सक्तीचं केलं जावं. म्हणजे एखादा पालक जर आपल्या मुलांना शाळेमध्ये पाठवत नसेल तर त्या संदर्भात काहीतरी दंड असला पाहिजे, याला म्हणतो आपण सक्ती. तर अशी जी मागणी आहे, म्हणजे या स्वरूपाच्या मागण्या करणारा महात्मा फुले हे आशियातील पहिले शिक्षण तज्ज्ञ होते. पुढे बघूया. या ठिकाणी तुम्ही बघू शकता आहे की हे जी काही कलाकृती केलेली आहे तर यामध्ये बघा बाजूला एक पाळणा दिसतो आहे, त्या पाळण्यामध्ये मुलं जे आहेत, या ठिकाणी महिलांच्या मांडीवर सुद्धा आपल्याला मुलं दिसत आहेत. तर विधवांची आपत्तीतून सुटका करण्यासाठी ज्योतिबांनी स्वतःच्या घरी बालहत्या प्रतिबंधक गृह हे स्थापन केलेलं होतं. वर्ष होतं बघा 1863. त्याशिवाय 1865 साली विधवांच्या केशवपन बंदीसाठी, आता हे केशवपन म्हणजे काय हे सुद्धा आपण समजून घेऊया. एखाद्या स्त्रीचा नवरा जर मेला तर अशा विधवा झालेल्या स्त्रीचं टक्कल करायचं. ते टक्कल कोण करणार? अर्थातच न्हावी करणार. तर न्हाव्यांनी ते टक्कल करायचं आणि तिच्या डोक्यावरचे जे केस आहेत, म्हणजे टक्कल करण्यापूर्वीचे जे केस आहेत ते केस घ्यायचे आणि तिच्या नवऱ्याच्या तिरडीला ते लावायचे. अशी त्यावेळची एक पद्धत होती. आणि ही जी पद्धत आहे ही अतिशय वाईट स्वरूपाची आहे, स्त्रियांचे जे हक्क आहे ते हनन करणारी आहे असं महात्मा फुलेंना वाटलं. त्यामुळे त्यांनी केशवपन बंदीसाठी तळेगाव ढमढेरे या ठिकाणी न्हाव्यांचा संप जो आहे तो घडवून आणलेला आहे. वर्ष आहे 1865. त्याशिवाय बघा आता हा जो फोटो आहे हा आधुनिक फोटो आहे, आताचा आहे.
व्यसनमुक्तीसाठी सुद्धा महात्मा फुल्यांनी प्रयत्न केल्याचे आपल्याला दिसत आहे. 1876 ते 1882पर्यंत हा जो काही 6 वर्षाचा कालखंड आहे, या कालखंडामध्ये महात्मा फुले हे पुणे नगरपालिकेचे सदस्य होते आणि त्यावेळेस त्यांनी त्या नगरपालिकेमध्ये एक ठराव मांडलेला होता. तो म्हणजे काय, तर दारूबंदीचा. दारू म्हणजे विष असं त्यांनी त्या ठिकाणी मांडलं आणि नगरपालिकेनं दारूच्या गुत्त्यावर, दारूचा गुत्ता याचा अर्थ दारू ज्या ठिकाणी मिळते ते ठिकाण, तर नगरपालिकेनं दारूच्या गुत्त्यावरती कर बसवावा अशी जी मागणी आहे ती मागणी त्यांनी केलेली होती. त्याशिवाय त्यावेळची अजून एक सामाजिक वाईट पद्धत होती समाजामध्ये असणारी, त्याला म्हणतात वाघ्या मुरळीची पद्धत. आता लक्षात घ्या की खंडोबा ही जी काही देवता आहे, तर ही देवता जशी कर्नाटकमध्ये आहे तशी महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहे. तर खंडोबाला काही व्यक्ती नवस करायचं ज्यांना मूल होत नव्हतं, ते जे जोडपं आहे ते खंडोबाला नवस करायचं आणि जर त्या नवसाच्या नंतर त्या जोडप्यांना जर मुलगा झाला तर त्याला वाघ्या असं म्हणत आणि जर मुलगी झाली तर तिला मुरळी असं म्हणत. आणि हे जे काही झालेली मुलं आहेत, हे मुलं देवाच्या स्वाधीन करायचे, त्यांचं जे लग्न आहे ते देवासोबत लावायचं अशी त्यावेळची पद्धत होती. आणि यातून मग पुढे जे अनिष्ट खूप वाईट पद्धती ज्या आहेत त्या पद्धतीसुद्धा आपल्याला दिसून येत आहेत. देवाशी लग्न लावल्यानंतर हे जे काही वाघ्या आणि मुरळी आहे यांचं जे राहणं आहे ते मंदिरामध्येच ते असायचं. ठीक आहे. तर या वाघ्या आणि मुरळीच्या पद्धतीला त्यांनी त्या ठिकाणी तर वाघ्या आणि मुरळीच्या पद्धतीला त्या पद्धतीचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांनी महत्त्वाचं काम जे आहे ते सुद्धा केलेलं आहे. त्यानंतर मगाशी सांगितलेला किस्सा सत्यशोधक समाजाची स्थापना त्यांनी केली. तर त्यांचं पुस्तक होतं सार्वजनिक सत्यधर्म. तर या पुस्तकामध्ये त्यांनी या सत्यशोधक समाजाविषयीची जी माहिती आहे ती इत्थंभूतपणे त्यांनी दिलेली आहे. तारीख होती बघा 24 सप्टेंबर 1873. या दिवशी त्यांनी या सत्यशोधक समाजाची स्थापना केली. तर सत्यशोधक समाजाची स्थापना करण्यामागचा जो उद्देश आहे तो उद्देशसुद्धा त्यांनी सांगितलेला आहे या सार्वजनिक सत्यधर्म या पुस्तकामध्ये. त्यानुसार शूद्राची स्थिती सुधारण्यासाठी, लक्षात घ्या, शूद्राची स्थिती सुधारण्यासाठी व त्यांची धार्मिक व सामाजिक गुलामगिरी नष्ट करण्यासाठी या ठिकाणी सार्वजनिक सत्यशोधक समाजाची स्थापना जी आहे ती केलेली आपल्याला दिसून येते आहे. आता शूद्र कोण होते, तर जे काही चातुर्वर्ण पद्धत होते त्यामध्ये सर्वात जो हीन दर्जा होता तर तो हीन दर्जा या शूद्रांना असायचा आणि त्यांची सामाजिक स्थिती सुधारण्यासाठी ही सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली दिसून येते आहे. आता या समाजाचं जे ब्रीदवाक्य आहे ते ब्रीदवाक्य काय होतं, तर सर्व साक्षी जगतपती त्यासी नकोच मध्यस्थी. म्हणजे संपूर्ण जगाचा जो निर्माणकर्ता आहे त्याच्याची जर तुम्हाला भेटायचं असेल, त्याची संवाद साधायचा असेल, त्याच्याशी काही मागणी मागायची असेल तर तुम्हाला कुठल्याही मध्यस्थाची गरज नको आहे. लक्षात घ्या, मंदिरात गेल्यानंतर पुजाऱ्याच्या मार्फत आपण जे काही असेल देवाला देण्याचं ते आपण देत असतो. तर त्यासाठी पुजाऱ्याची गरज नाही हे त्यांना अधोरेखित करायचं होतं. त्यामुळे त्यांनी सांगितलेलं आहे की सर्व साक्षी जगतपती त्यासी नकोच मध्यस्थी. आणि महात्मा फुले हे देव मानणारे होते. त्यांनी देवाविषयी कुठलंही कर्मकांड केल्याचं आपल्याला दिसून येत नाही, परंतु त्याच वेळेस त्यांनी देवाला निर्मिक असं म्हटलेलं आहे. म्हणजे संपूर्ण मानवाची निर्मिती, एकंदरीत सजीव सृष्टीची निर्मिती ही त्यांनी केल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. लक्षात घ्या, आता ही जी काही सत्यशोधक समाजाची चळवळ आहे ही समाज सुधारण्याची महाराष्ट्रातील पहिली चळवळ आहे. त्याशिवाय मुंबईतल्या एका सभेमध्ये वर्ष होतं 1888, यामध्ये महात्मा ही जी काही उपाधी आहे म्हणजे मुंबईतील जनतेनं त्यांना ही जी काही उपाधी आहे महात्मा ही त्यांना बहाल केलेली होती. तर जनतेच्या वतीनं राव बहादूर वडेकर यांनी ही उपाधी महात्मा फुल्यांना अर्पण केलेली होती. त्याशिवाय बघा अजून त्यांचं सामाजिक कार्य, तर अस्पृश्यांसाठी स्वतःच्या वाड्यातील त्यांचा जो काही वाडा होता त्या वाड्यातील विहीर आणि हौद हे अस्पृश्यांना पाणी भरण्यासाठी खुले करणारे महात्मा फुले हे पहिले भारतीय अस्पृश्योद्धारक त्या ठिकाणी ठरतात.
त्याशिवाय महात्मा फुलेंचं जे काही साहित्य आहे हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. तर त्या साहित्यामध्ये बघा 1895 साली महात्मा फुलेंनी वयाच्या 28व्या वर्षी पुण्यामध्ये तृतीय रत्न हे जे काही पहिलं नाटक आहे, तर हे नाटक त्यांनी लिहिलेलं आपल्याला दिसून येत आहे. या ठिकाणी तुम्ही या पुस्तकाचं जे कवर आहे पहिलं फ्रंट पेज ते या ठिकाणी बघू शकता आहे. त्याशिवाय त्यांनी अजून लिहिलेल्या साहित्यामध्ये शेतकऱ्यांचा आसूड आणि इशारा, तर हे दोन्ही वेगवेगळे पुस्तकं आहेत. ते नंतर या ठिकाणी जे चित्र तुम्ही बघता आहेत हे एकत्रित आहे दोन्ही पुस्तकांचं मिळून. शेतकऱ्यांचा आसूड हे वेगळं पुस्तक आहे आणि इशारा हे सुद्धा वेगळं पुस्तक आहे. आता या पुस्तकामध्येच त्यांनी असं सांगितलं की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येनं केलं. म्हणजे त्यांनी शिक्षण न घेतल्याचे जे काही दुष्परिणाम झालेले आहेत ते त्यांनी या अभंगाच्या माध्यमातून मांडलेले आपल्याला दिसून येत आहेत. त्याशिवाय त्यांच्या अजून पुस्तकांमध्ये सार्वजनिक सत्यधर्म हे सुद्धा पुस्तक आपण मगाशी सुद्धा याचा उल्लेख केलेला आहे. त्याशिवाय ब्राह्मणांचे कसब हे पुस्तकसुद्धा त्यांनी लिहिलं आहे. अस्पृश्यांची कैफियत हे सुद्धा पुस्तक त्यांनी लिहिलं आहे. त्याशिवाय इशारा मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती त्यांनी एक पोवाडा, तुम्ही या व्हिडिओच्या इंट्रोमध्ये बघितलेलं असेल की शिवाजी महाराज यांचा जो प्रभाव आहे तो त्यांच्या व्यक्तिमत्वावरती राहिलेला आहे. त्यामुळे त्यांनी शिवाजी महाराजांवरती पोवाडासुद्धा लिहिलेला आहे. त्याशिवाय गुलामगिरी नावाचा एक जो ग्रंथ आहे तो सुद्धा त्यांनी लिहिलेला आहे. आता एक वेगळी माहिती जी बऱ्याच जणांना माहीत नसते ती म्हणजे अशी की त्यांनी एक कंपनी स्थापन केलेली होती बघा त्या काळात. त्या कंपनीचं नाव होतं पुणे कमर्शियल आणि कॉन्ट्रॅक्टिंग कंपनी. तर ही कंपनी त्यांनी स्थापन केलेली होती. या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी काही महत्त्वाचं जे पायाभूत काम आहे ते सुद्धा महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे. त्या कंपनीचे ते कार्यकारी संचालक होते. हा जो बोगदा आहे हा बघा, आपण ज्यावेळेस पुण्याला जातो म्हणजे सातारा बँगलोर हायवे, हा जो बँगलोर हायवे आहे, या हायवेवरून पुणे बँगलोर हायवेवरून ज्यावेळेस आपण पुण्याकडे जातो त्यावेळेस जो बोगदा लागतो आहे कात्रज बोगदा, तर या बोगद्याचं जे काही काम आहे ते त्यांच्या याच कंपनीमार्फत केलेलं आहे. त्याशिवाय खडकवासल्याचं जे धरण आहे त्या धरणाचं कामसुद्धा त्यांनी केलेलं आहे, कालव्याचं काम केलेलं आहे. त्याशिवाय येरवाडा या ठिकाणी असणारा हा पूल आहे, तर या पुलाचं कामसुद्धा याच पुणे कमर्शियल आणि कॉन्ट्रॅक्टिंग कंपनी या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी केलेलं आहे. त्याशिवाय बघा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल कोणकोणते गौरवशाली वक्तव्य त्यांनी त्यांच्याबद्दल केलेलं आहे. त्यामध्ये बघा सर्वात पहिल्यांदा आहे महात्मा गांधी. महात्मा गांधी असं म्हणतात की ज्योतिबा हेच खरे महात्मा होते. त्याशिवाय बडोद्याचे सयाजीराव गायकवाड असं म्हणतात की हिंदुस्थानचा बुकर वॉशिंग्टन अशी त्यांनी उपाधी महात्मा फुलेंना दिलेली आहे. त्याशिवाय डॉक्टर आंबेडकरांचा गाजलेला ग्रंथ शूद्रपूर्वी कोण होते हा जो आहे हा ग्रंथ त्यांनी महात्मा फुलेंना समर्पित केलेला आहे. पक्षाघाताचा आजार झाल्यामुळे 28 नोव्हेंबर 1890 रोजी मध्यरात्री 2 वाजता त्यांचं वयाच्या 63व्या वर्षी निधन झालेलं आहे.